श्रावण मासातील 22वा श्री साईचरित पारायण सोहळा हा याचे प्रेरित आहे स्वर्गीय श्री शानू दाभोलकर, जे इथं हा कार्यक्रम सुरुवात केली. एक 5-6 वर्ष कार्यक्रम केल्यानंतर त्यांनी तब्येतीच्या कारणास्तव हा कार्यक्रम दिवाणजी सभागृहात करण्याचं ठरवलं आणि आज सध्या हा कार्यक्रम या आठवड्यात तिथं तो चालू आहे. तो कार्यक्रम संपल्यानंतर हा आमचा कार्यक्रम जो आहे तो 20 ऑगस्टपासून सुरू होणार आहे आणि तो 27 ऑगस्टपर्यंत चालणार. यंदाचं आकर्षण असं आहे की ज्येष्ठ साहित्यिक निवृत्ती शिरोडकर यांच्या साईचरित गीत गंगा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार आहे. या प्रकाशन सोहळ्यात मांजरेचे आमदार श्री जी दारोलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम श्री दत्तकला सांस्कृतिक मंडळ व श्री दत्तात्रय देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणार आहे. यात उद्योजक श्री बाबी बागकर, देवस्थानचे अध्यक्ष श्री दिलीप बागकर, प्रमुख वक्त्या म्हणून सौ पौर्णिमा केरकर, मोर्जीचे सरपंच श्री विलास मोर्चे, सौ सुचिता शिरोडकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन करतील श्री कृष्णा पालेकर. त्यानंतर प्रसिद्ध कीर्तनकार अभंग श्री शरद बुवा घाट हे गेली कित्येक वर्ष या भागात कीर्तनाची सेवा करतात, त्यांचा व श्री निवृत्ती शिरोडकर यांचा सत्कार सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. त्यानंतर ठीक 7 वाजता साईचरित गीत गंगा या पुस्तकातील निवडक गीतांचा कार्यक्रम श्री शिवानंद दाभोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे पुरस्कर्ते कुमार भूपेश दत्तदास बागकर आहेत आणि या कार्यक्रमाचे निवेदन करतील प्रसिद्ध साहित्यिक श्री संगम भोसले. त्याशिवाय 5 कीर्तनाचा सोहळा इथं असेल. रोज सकाळी पहाटे 6 वाजता, दुपारी 12 वाजता, सायंकाळी 6 वाजता व रात्री 9:45 वाजता आरती होणार आहे आणि सकाळी 10 वाजल्यापासून श्री साई चरित पारायण होणार आहे. या पारायणाचे जे वाचक आहेत ते आहेत अरविंद केरकर आणि श्याम पाककर. तसेच अरविंद केरकर हे पूजेचे मुख्य पुरोहित आहेत. संजिता केतकर जी कीर्तनां आसात ही 5 दीस कीर्तनां आसात. तशेंच आनी एक चड खोशी जाता जे ह्या मंदिरात आमकां सहकार्य करपाक येयले, ज्या लोकांनी ह्या मंदिरात विश्वास दवरून आपली सेवा दिली, अशे कित्येक लोकांक एक वेगळो अनुभव येयल्लो आसा की हे जावन अगर परत ह्या देवाची सेवा करपाक हजर आसता. तितूनसून आमचो एक भाव ह्या गांवचो सुपुत्र श्री निवृत्ती शिरोडकर तेणेन ह्या मंदिरांत व्यासपीठाचेर आपली सुरवात केली. पयलीं तो ल्हानशे कविता बरयतालो, मागीर ताणी लेखन सुरू केले. अशे कितले साहित्यातून ताणी काम केल्लें आसा आनी आयज आमकां चड खोशी जाता की तो एक प्रसिद्ध असो कवी जाल्लो आसा आणि तेणी ह्या साई चरित्राचे एक वेगळे आपले कविताचे संग्रह लिहिल्लो आसा. तेजे उद्घाटन हांगा जातलें, ते पुस्तक प्रकाशीत जातलें आणि तेतली निवडक अशी कविता गायन आसा ते सादर जातलें. त्या वेळाचेर ह्या कवीक फुडें हाडपाक आमच्या मोर्जीतले सगळे म्हणजे सहकारी आसात तांकांय खूब खोशी जाता की तो ह्या देवस्थानाचो एक घटक आसलो. कितलेशेच तेणी कार्यक्रम हांगा सादर केल्ले तेन्ना आमकां सगळ्यांक खोशी जाता.
अशा ह्या मोर्चेच्या सूत्राक आमचे सगळ्याचे सहकार्य आसा आणि ह्या पुस्तकाच्या प्रकाशनात आणि त्याच्या त्या व्हडल्या गायनाच्या कार्यक्रमात सगळ्यांनी हांगा म्हज्या सगळ्यांनी या पूल पेडणे वाचल्यांनी तशेंच भायल्या लोकांनी हजर रावचे अशी हांव विनंती करता. आणि ती गायनां जो आसा गायन हो आमचो शिवानंद दाबोलकर हेच्या मार्गदर्शनान जातले. आणि हे 8 दीस हो कार्यक्रम चलता. कितलोसोच लोकांचो हांगा प्रतिसाद येता. काकड आरती म्हणा, धुबा आरती म्हणा, अश्यो सगळ्या आरतींक भरघोस अशें जाता. तेतून सांगपाक एक म्हाका चड हें जाता की आजची जी किर्तनां आसा ती आदले मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हेंचे आसा, आदले आमदार श्री दयानंद सोपटे हेंचे आसा, तशेंच मालण्याचो आदलो सरपंच आतांचो विद्यमान पंच प्रशांत उर्फ बाळा नायक, तसोच आदलो झेडपी श्री रंगनाथ कलशावकर आणि आमच्या ह्याच वाड्या वयलो रघुवीर केरकर हेंच्यांनी स्पॉन्सर केल्ली आसात हे किर्तनां. तेन्ना सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाक उपस्थिती लावन भरघोस अशें ह्या देवस्थान सहकार्य करचें अशी हांव आशा व्यक्त करता. आणि पत्रकाराच्या माध्यमांतसून सदीत हांगर आमकां प्रसिद्धी दिली वता तेंचे हांव आभार व्यक्त करता. गेली 22 वर्सां हो उपक्रम साईज पारायण हो उपक्रम मी करता. हो आमकां चालू करून दिलो आमचे शाणू दाबोलकरान. तेचे सगळे आमी आज पर्यंत तो दवरला आनी असोच फुडें भुरग्यांनी आमचे चलोवचो. आनी ह्या जेन्ना 2004 चालू केलो हो कार्यक्रम साहित्य पारायण तेन्ना शाणूंक पयलो म्हणून हांव मदत करपी बसलो तर आपल्या आरतीन आरती तेन्ना तो म्हाका 4 उठयतालो. अरे उठलो मरे 4 सकाळच्या उठयतालो आनी सून आरती. तेन्ना हांव म्हाका न्हीद बी नासलो तो आनी तेच्या हेका लागून हांव भरपूर वावरलो. आनी तेचो आजून उडास करून आमगे आज पर्यंत ते कार्य चालू दवरला आणि हे कार्य पुढे सतत चालू रावचे अशी इच्छा आमचे प्रयत्न आसतलेच आणि हे असेच चालू रावचे इतलेच मागता.